तर पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होत आहे। सेमीफायनलचा पहिला सामना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित नगरसेवक चषक। वैयक्तिक पहिला सांघिक परिषद घेऊन येतोय तो म्हणजे अमोल सामना करतोय। स्ट्राईकला येतो म्हणजे हेमंत डावखुरा फलंदाज। पहिला चेंडू सेमीफायनलचा सामना, पहिल्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण सचिन मडवी यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन हेमंत स्वतःच आणि संघाचं श्री गणेशा करतोय, धाव फलक खोलतोय, धाव फलकावरती धावा लावतायत। ते म्हणजेच एक गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित नगरसेवक चषक 2019 नगरसेवक चषकामधला हा पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना, रंगतदार सामना नक्कीच होणार। बाळकुम विपक्ष राहणार भिवंडी, विपक्ष ठाणे असा हा सामना आपण बघतोय। चावी हरवली आहे, इथे कोणाला जर सापडली असणार तर बाईकची चावी हरवली आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे। चावी, घराची चावी आणि बाईकची चावी दोन्ही सुद्धा चावी आहेत त्या किचनला। दरम्यान पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती अमोल भोईर, एक ठाणे नगरीतील अष्टपैलू अव्वल स्थानाचा अष्टपैलू खेळाडू। आणि दरम्यान तिचा चेंडू आता मात्र खोलवर टाकला, चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव अर्जित करतात, एक चोरटी धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज। दरम्यान एका धावाने धाव फलक थोडंसं पुढे सरकतोय, धाव संख्या म्हणजे 3। हेमंत आणि भावेश सलामीची जोडी आपण बघतोय विलास स्मृती राहणार संघाकडून। धन्यवाद भरत पाटील साहेब। अतिशय महत्त्वाचा सामना, दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा सामना। इथे चावी सापडलेली आहे, इथे मात्र लॉफ्टेड शॉट ऑन दी अप खेळतो, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि सुरेख झेल, प्रियेश मार्फत एक अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद। चावी भेटलेली आहे, थँक्यू। प्रितीश हा स्वतः संघाचा कर्णधार आहे, पालक आहे संघाचा, आणि त्याला माहिती होतं या झेलचं किती अनन्यसाधारण महत्व आहे, आणि त्या अनन्यसाधारण महत्वाच्या अनुषंगाने आपण बघतोय तो सुरेख झेल टिपतोय। आणि इथे मात्र अमोल भोईरला इथे मात्र सुंदर साथ देतोय, पहिलं यश। कृपया खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देण्याचं काम करू नका, कृपया विनंती असणार आहे, नम्र विनंती असणार आहे विलास स्मृती राहणार संघाला। तर स्वीप केला होता चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि 2 धाव मिळतात या फलंदाजाला। धावसंख्या पोहोचते ती 5 वर। संत सावध सुरुवात, शेवटचा चेंडू असेल या षटकातील। अमोल इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, डावी इष्टांच्या थोडंसं बाहेर सरकणारा चेंडू पार उधळतोय, लेग बाईटचा इशारा पंचांमार्फत अनिल वाघेला सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत। स्क्वेअर लेगला पंच मनोज बहिरेश सर। आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता, चेंडू मागे 1 धाव असं समीकरण टाकताना आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती 1 गडी बाद 6 धावा धावफलकावर। स्वतः आयोजक असणारा संघ गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ लढतोय तो विलास स्मृती राहणार या संघाविरुद्ध। एक चुरशीची लढत, रंगतदार लढत। तर संदीप भाऊ आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम होम ग्राउंड आहे, याच कारणास्तव त्यांना माहिती आहे की चेंडू कुठे आदळल्यास किती उंची घेतोय, कशा प्रकारची गोलंदाजी करायला हवी आहे। त्याच पावित्र्यात आपण बघतोय अमोल भोईर यांना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय, खूपच चांगलं षटक हाताळतोय।
नक्कीच यश संपादन नाही करत, परंतु एक यश संपादन करतायत आणि फक्त 6 धावा खर्च करतायत. सुरेख गोलंदाजी ओटू संदीप सर. धन्यवाद भरत पाटील साहेब. तर गणेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं महत्वाचं षटक. आपण पाहतोय फलंदाज भाविश बाद झाल्यानंतर इथे मात्र संपूर्ण जबाबदारी हेमंत आणि नितीनवर. स्ट्राईकला येतो डावखुरा फलंदाज हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला नितीन. क्षेत्ररक्षणाचं जाळं प्रितेश व्यवस्थित सजवतोय. पुढचा चेंडू गणेश. इथे मात्र चेंडूला शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. तत्पूर्वी फक्त एकच धाव. एका धावेवर समाधान. बॅटची कडा चाटून चेंडू गेला होता आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय की फक्त एकच धाव समाधान व्यक्त करावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 7 धावा धावफलकावर. गणेश, डेव्हिड बून बरेचसे असे खेळाडू असायचे ज्यांची शरीर रचना अशा प्रकारची असायची. रणतुंगा, उंची कमी मात्र ध्येय अशीनं अतिशय भक्कम असणारे खेळाडू. त्याच अनुषंगानं गणेश आखूड टप्प्याचा चेंडू खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू वळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये ऑफ साइडला. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 9 वर. 9 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. गणेश चांगलं गोलंदाज प्रत्येकरण हाताळतोय. ज्या अनुषंगानं मनसुबा व्यक्त करतोय फलंदाज त्याच्या विरुद्ध नक्कीच गोलंदाजाचं प्रत्येकरण साजेसं कला कौशल्य सादर करतोय आपल्या या वैविध्यपूर्ण शैलीतून आणि प्रत्येक चेंडू कशा पद्धतीनं थोडासा प्रभावी असेल या अनुषंगानं प्रयत्न. गणेश षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र लॉफ्टेड शॉट ऑन दी अप खेळतोय. प्रितेशच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. चेंडू लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर जातोय. वाघाची दहाड फोडला पाड. चेंडू सीमार्श पार. A1 क्वालिटीचा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे मात्र झील सुटतोय. नशिबाची साथ मिळते. 2 धावा देखील मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 17 वर. पुढचा चेंडू गणेश. थोडासा रनअप मध्ये बिघाड. मृत चेंडू डेड बॉल. इथे अनिल वाघेला सर आमच्या गुणसंख्या लेखक. 2 गुणसंख्या लेखक आहेत. चांगलं सकाळपासून गुणसंख्या लेखन चांगलं स्कोरिंग आपण पाहतोय. गणेश पुढचा चेंडू. इथे मात्र ऑन दी अप खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख लिलिया सादर करणारा हाताचा स्पर्श करून चेंडू आपण पाहतोय साइड स्क्रीनच्या वर जातोय 6 धावांसाठी. युवा नेते राकेश हरिश्चंद्र भोईर साहेबांचे इथं आगमन होत आहे. तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. राकेश हरिश्चंद्र भोईर साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 23 वर. 2 षटकार लागल्यानंतर तसेच कैलास भोईर साहेब 40+ चे कर्णधार. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. पुढचा चेंडू गणेश पुढचा
फलंदाज नितीन आणि त्याला साथ दिली. 19 धावा अर्जित केल्या या दुसऱ्या षटकात. 2 षटकाच्या अंती 12.50च्या सरासरीनं 1 गडी बाद 25 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथे मात्र पंच सूचित करतायत. थँक्यू संदीप सर. तर खुशखबर आहे गावदेवी बाळकुम संघासाठी. जर हा सामना विजयी ठरला तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक युवा नेते राकेश हरिश्चंद्र भोईर यांच्याकडून. तर अंतिम सामना जर विजयी ठरला गावदेवी बाळकुम संघ तर 10,000 रुपयाचं पारितोषिक युवा नेते राकेश हरिश्चंद्र भोईर यांच्याकडून. धन्यवाद. चांगलं पारितोषिक लावली जात आहेत. मात्र त्या अनुषंगानं खेळाचं कौशल्य, खेळाचं समीकरण इथे मात्र जुळवावं लागेल. ते स्वतः आयोजक गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाला सुवर्ण संधी आहे. हा सामना जिंकला तर 5,000 आणि मेगा फायनल जर आपण प्राप्त केली तर युवा नेते यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. राकेश भोईर साहेबांकडून हे पारितोषिक. सुबीन येतोय. सकाळच्या सत्रात तंगू म्हणून एक गोलंदाज होता, फलंदाज होता. इथे मात्र आपण पाहतोय सुबीन येतोय. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह. इथे मात्र हाताचा स्पर्श होतोय आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. इथे मात्र जे घडायला नाही पाहिजे होतं ते घडतंय आणि थोडस इथे मात्र बिघडतंय विलासमध्ये राहणार संघाचं. कारण ज्या फलंदाजाने आपण पाहतोय एक आक्रमण केलं होतं तोच फलंदाज इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पहा नशिबाची साथ कशी मिळते गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाला. इथे सुबीनच्या हाताचा स्पर्श त्या बॉल बॅक ड्राईव्हला लागतोय आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा तो चेंडू यष्टांवर जाऊन लागतोय आणि मात्र फलंदाज नितीनच्या खेळीचा अंत होतोय. अक्षय येतोय. सुबीन षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल हेमंत. राईट अप ओव्हर द विकेट. आकुटप्याचा चेंडू. चेंडूला खेळायचं हुक पद्धतीनं. हुक शॉट होता मात्र चेंडू वळतोय. तो शॉर्ट फाईनली क्षेत्रामध्ये एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. योग्य फटका खेळू शकत नाहीये. इथे मात्र फलंदाज 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 26 धावा धावफलकावर. 26 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर सुबीननी पहिल्याच चेंडूवर यश संपादित केले धावचीच्या स्वरूपात. गणेशला इथे मात्र थोडस पळावं लागतंय. त्याला आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणलं जाते, पॉइंट मध्ये आणलं जाते. तर अक्षय जो फलंदाजीवरती आहे मागच्या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 45 धावांचं योगदान दिलं होतं विलासमूर्ती राहणार या संघाला. मात्र चेंडूला पोल केलं जातंय. अमोल भोईरकडे चेंडू आणि इथे मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद. अक्षयच्या खेळीचा अंत. कधी कधी चांगल्या फलंदाजांना देखील अशा प्रकारे 0 या धावसंख्येवर बाद व्हावं लागतं. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याचशे आपण उदाहरणं पाहिलेत. सचिन सरांना कधी कधी 0 या धावसंख्येवर परतावं लागलंय. कधी कधी 99 या धावसंख्येवर ते परतलेत. मात्र इथे आपण पाहतोय अक्षय गोल्डन डकवर इथे मात्र बाद होतोय आणि आता मात्र चिराग येतोय नॉन एंडला. स्ट्राईकला असेल तो हेमंत. सुबीन एक चांगलं यश संपादित करतोय. संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय सुबीन. लोअर फुटा चेंडू इथे मात्र यॉर्क करून घेतोय. धाबाची संधी डायरेक्ट हिट होतोय. मात्र सुदैव 1 धाव पूर्ण होते. ज्या वेळेला यष्टांना चेंडू आदळतोय त्यावेळेला पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहतोय फलंदाज पोहोचतोय. इथे मात्र चिराग
आपण बघतोय भूषण भोईर साहेब स्वतः सन्माननीय नगरसेवक आहेत आणि त्यांनी अप्रतिम फेकी केली होती, मात्र सुदैव इथे मात्र चिराग इथे बाद होऊ शकत नाहीये. सुबीन षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल हेमंत. धावफलकावर धावा आहेत 27. इथे मात्र भीमर चेंडू हाताळला गेलाय का, मात्र वाईट चेंडू दर्शवत आहेत. वाईट चेंडू दर्शवला जातोय. जर फटका खेळला असता तर नक्कीच हा भीमर ठरू शकला असता, मात्र वन्स ऑफ दी ओव्हर. 4 चेंडू हाताळले जातात. 28 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू सुबीन. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह. चेंडू वळतोय तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय हेमंत आणि चिराग या फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पोहोचते 30 वर. 3 गडी बाद 30 धावा धावफलकावर झळकत आहेत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. सामना करतोय तो फलंदाज हेमंत. सुबीन इथे मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव आणि अशा पद्धतीने 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आपण पाहतोय नमूद होत आहेत त्या 10च्या सरासरीनं. 3 गडी बाद 30 धावा. तर फर्स्ट एड बॉक्स लगेच पुरवा, तिथे रिलीफ स्प्रे द्या. डॉक्टर भरत पाटील विदाउट MBBS. अंतिम षटक आहे. जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष या क्रीडा भूमीवर उपस्थित आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवक साहेब यांच्या वतीनं, गावदी स्पोर्ट्स बालकोम यांच्या वतीनं हार्दिक आभार व स्वागत करतोय. त्याचप्रमाणे यूट्यूबवर जे क्रीडा रसिक आमच्याशी निगडीत आहेत त्या सर्व सन्माननीय क्रीडा रसिक मायबाप रसिक वर्गांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. उद्याचा मेगा फायनलचा दिवस असेल. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, महिन्याचा देखील अंतिम दिवस आणि या स्पर्धेचा देखील अंतिम दिवस असेल. 4 दिवसीय ही स्पर्धा. या स्पर्धेचं हे पहिलं पर्व, पहिलं पुष्प आणि या पुष्पामध्ये नक्कीच खूप बाबी नक्कीच हे आयोजक थोडंसं जाणतायत की कशा पद्धतीनं आपलं आयोजन आहे, काय सुधारणा होणं गरजेचं, काय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं गरजेचं. या सर्व गोष्टींची पूर्तता दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पुष्पामध्ये केली जाईल. तर क्रियेश येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. क्रियेमध्ये ईश असणारा क्रियेश वॉर्मअप करताना नक्कीच क्रियेश आपण पाहतोय. सामना करतोय हेमंत. नॉन सेकंडला चिराग. क्रियेश पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला पुल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं, चेंडू वळतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामधून. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सन्माननीय भूषण भोईर साहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत ठाणे शहर महानगरपालिका. ठाणे तिथे काय उणे असं म्हटलं होतं. ठाणे ही एक अशी नगरी आहे की या नगरीनं संपूर्ण महाराष्ट्राला भरपूर काही योगदान दिलंय. कला, साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्र, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारं हे जिल्हा ठाणे शहर. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट. चेंडू आपण पाहतोय लॉंगापाणी लॉंगांच्या मधून. इथे मात्र पुन्हा एकदा संधी अमोलला प्राप्त होत आहे आणि अमोल एक अप्रतिम झेल टिपतोय. फलंदाज बाद. सर्व वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेली माऊली विठ्ठल रखुमाई पंढरपूर तीर्थक्षेत्र आपण पाहतो की
आषाढी एकादशी, या एकादशीला लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं माऊली विठ्ठल रखुमाईचं ते पवित्र देवस्थान, तिथे मोठ्या प्रमाणात दिंडी यात्रा वारी निघत असते. गीतेश येतोय स्ट्राईकला. प्रियेश पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू. एक आगीवेगळी शैली असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय आणि प्रभाव पडतोय या शैलीचा या फलंदाजांवर. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावांवर खर्च करण्यापासून रोखलं जातंय या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू. क्रियेश पुढचा चेंडू. इथे मात्र फुलटा चेंडू. चेंडूला खेळतोय लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधून. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. सीमा रेषे बाहेर. वन बाउन्स चौकार. पस्तीस धावा इथे मात्र धाव फलकावर झळकतायत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रियेश सामना करेल तो फलंदाज गीतेश. हा कोटंब्याचा चेंडू. इथे मात्र बीट होतोय फलंदाज. कशा पद्धतीने खेळावं हे तंत्र या वेळेला नक्कीच थोडस चुकतंय आणि त्यामुळे आपण पाहतो धावफलक 35 वर स्थिरावतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल फलंदाज गीतेश साठी. तर संदीप भाऊ थोडं जवळ समजतोय प्रियेश हा बाळकुम गावातील उभारता सितारा या वर्षाचा सर्वात यशस्वी गोलंदाज बाळकुम गावातील ठरतोय म्हणजे प्रियेश मडवी. पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज. चेंडू वळतोय. उत्तम क्षेत्ररक्षण भूषण भोईर साहेबांकडून आणि फक्त एकच धाव समाधान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता आणि आपण पाहतोय फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तर श्री साईंचं हे गीत आपण पाहतोय गुरुपौर्णिमा या अगोदर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पायी पालखी घेऊन साईच्या त्या श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यासाठी बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत निघत असतात. अशी साई पदयात्रे मंडळ मोठ्या प्रमाणात आपल्या या महाराष्ट्रात. तर प्रियेश एक यशस्वी षटक हाताळतोय आणि फक्त 6 धावा खर्च करून आपण होतो एक गडी देखील बाद करतोय. आणि आता मात्र 37 धावांचं आव्हान असेल इथे मात्र स्वतः आयोजक गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघासमोर. पाहिजे राहणारा संघ कशा पद्धतीनं रणनीती, काय पद्धतीनं युद्धनीती इथे आखतोय, कुठल्या पद्धतीनं सुरुवात करेल गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ.
करतोय. पहिला चेंडू वेगवान गोलंदाज चिराग. सचिनसाठी सचिन स्ट्रोक चेक करतोय, ड्राईव्ह करतोय, चेंडू वळतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. एका धावाने श्रीगणेश होतोय. इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाच्या धावफलकाला 37 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर चिराग हे महत्वाचं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू अमोलसाठी चिराग. सुरेख चेंडू कलात्मक पद्धतीनं फटका खेळतोय. फक्त स्टिअर केलं होतं. धावचीची संधी मात्र सुदैव लहानपणी लगोरी हा खेळ व्यवस्थित खेळू न शकल्या कारणानं हा वेध घेऊ शकला नाही क्षेत्ररक्षक. एक धाव सुखरूप पूर्ण होतोय ते अमोल आणि सचिन मार्फत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 2 वर. कलात्मक फटका होता. तंत्राचा वापर केला होता अमोलनं. वेगवान चेंडूला फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न. स्वाद चायनीज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू चिराग. सुरेख चेंडू बॅटची एज. फलंदाज बाद. पहिलं यश चिरागला, पहिलं यश राहणार संघाला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर गावदेवीचं जागर होतोय. हे गावदेवी नक्कीच आम्हाला यश दे, आम्हाला ही पायरी यशस्वीरित्या वर चढू दे. तर पहिलं यश मिळतंय चिरागला, पहिलं यश मिळतंय विलासमती राहणार या संघाला. धावफलकावर धावा 2 असताना आपण पाहिलं की अमोलनी कशा पद्धतीनं लीलाधर भोईर साहेब यांचं इथं आगमन आहे. आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. अमोलनी नक्कीच जो वेगवान चेंडू आला होता त्याला फक्त तंत्राचा वापर करून योग्य टेक्निकनं चेंडूला फक्त स्टिअर केलं होतं. मात्र यावेळी इथे मात्र सचिनला ही तंत्र अवगत होत नाहीये आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय ज्या वेळेला बॅटची एज लागून यशच्या हातामध्ये जातोय त्यावेळेला नक्कीच उत्साह निर्माण होतोय. थँक्यू संदीप भाऊ. तर खुशखबर बाळकुमच्या सर्व फलंदाजांसाठी खुशखबर. प्रत्येक षटकारासाठी स्वाद चायनीजचे प्रोप्रायटर विद्याधर भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तर चिराग टू भूषण भोईर, युवा नगरसेवक भूषण भोईर. पुढचा चेंडू चिराग. इथे मात्र चेंडूला पूल केलं जातं. एलिव्हेशन नव्हतं. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? धावता झेल घेण्याचा प्रयत्न अपयश येतंय. सुदैवानं नक्कीच भूषण भोईर साहेब यांना लाभलेलं पहिलं जीवनदान. पहा नक्कीच बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्या गाठीशी आणि त्याच कारणास्तव प्रमोट केलं होतंय. 3ऱ्या क्रमांकावर त्यांना मैदानाच्या आत पाठवलं जातंय आणि ते 2 धावा पूर्ण करतोय भूषण भोईर सर. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. इथे 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय चिराग. एक महत्वाचा दुवा आहे विलासमती राहणार संघासाठी चिराग. इथे मात्र थोडंसं बीट केलं जात आहे. चेंज ऑफ स्पर्स, व्हॅरिएशन, व्हरायटी आणि क्वालिटी आपण पाहायला मिळतोय या चेंडूवर आणि त्यामुळे नक्कीच एक सुप्रतिम अप्रतिम चेंडू, सुपर चेंडू ते आपण पाहतोय चिरागचा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावफलकावर धावा आहेत त्या 4. एक गडी बाद. गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघ. चिराग. आखूड टप्प्यातील चेंडू हुक करायचा होता मात्र चेंडू आपण पाहतोय फर्स्ट चेंडू होता हा बाउन्सर. चेंडू आपण पाहतोय यष्ट्यांच्या वरून, खांद्याच्या वरून जातोय मात्र निर्धावच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावफलकावर धावा नमूद होत आहेत. एक गडी बाद 4 धावा. ज्या वेळेला फलंदाजी करत होती विलासमती राहणार संघ त्यावेळेला त्यांच्या धावसंख्या होत्या त्या 6. इथे मात्र थोडस कमी धावफलक उभारतोय या पहिल्या षटकामध्ये विलासमती राहणार संघ. राहणार संघ वेळेच्या बाबतीत आपल्याला पहिली सूचना पंचांमार्फत. वेळेचं भान, वेळेचं महत्व आपण जाणा. 18 चेंडू 33 धावांची गरज. धावफलकावर फक्त 4 धावा. 37 धावांचं लक्ष आहे आणि हा जर सामना जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक इथे लागू होईल आदरणीय युवा नेते राकेश भोईर साहेबांकडून. आणि स्वाद चायनीजचे विद्याधर भोईर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लागू आहे.
या सर्व खेळाडू बांधवांना. तर आता मात्र इथे मात्र गोलंदाज येतोय तो नितीन, ज्याने फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र तो आपण पाहतोय की दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता सुबिन याच्या गोलंदाजीवर. तोच येतोय नितीन. डीप मध्ये फैलावलेलं क्षेत्ररक्षण, हे चक्रव्यूह जाळं. नितीन शॉर्ट रनअप, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर वळतोय. ही धून आपण पाहू शकता आमच्या डीजे मार्फत एक आकर्षक ट्युनिंग ठेवलं जाते. वाईट चेंडू पडला की अशा प्रकारचं धून वाजून नक्कीच सर्व क्रीडा रसिकांना थोडंसं हसवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 1 गडी बाद 5 वर. अमोल भुईर एका नामवंत खेळाडू. इथे मात्र एलिव्हेशन नव्हती, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या मागणीमध्ये. कारण ज्या वेळेला अशा प्रकारचं नक्कीच परिस्थिती निर्माण होते तर पंचांवर मानसिक दबाव, एक थोडस प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न. मात्र या प्रेशरला न जुमानता आपण पाहतो एक उत्तम निरीक्षण पंचांमार्फत. पुढचा चेंडू इथे मात्र बीट होतोय, रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर वळतोय. वाईट चेंडूचा इशारा. पहा, वाईट चेंडू पडला की आमचा पंच ज्या वेळेला 2 हात समांतर करतात त्यावेळेला अशा प्रकारची धून पेश करतात आमचे डीजे ऑपरेटर. खास स्पेशल व्हरायटी आहे त्यांची, ती स्पेशल क्वालिटी. रक्षक मात्रे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला पूल करायचा होता. चेंडू हवेमध्ये, चिराग आहे तिथे, सुंदर झेल आणि फलंदाज इथे मात्र अमोलच्या खेळीचा अंत. मानू पानू करू. मात्र पाहायचंय काय घडतंय. आता मात्र थोडीशी बिकट परिस्थिती निर्माण होत आहे, ती स्वतः आयोजक गावदी स्पोर्ट्स बालकुम संघासाठी भूषण भोईर साहेब आहेत आणि स्वतः पालक संघाचा कर्णधार प्रितेश मात्र मैदानाच्या आत जातोय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची हमी तू घेतोय, कारण ही निर्णायक अवस्था का निर्माण झाली आणि या अवस्थेतून बाहेर पडायचं असेल, एक चुरस निर्माण करायची असेल, एक चांगली झुंज द्यायची असेल तर आपण इथे शर्तीचे प्रयत्न करणं गरजेचं, हे जाणून तो 4थ्या क्रमांकावर उतरतोय. 2 बाद, धावफलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. तर आगमन होत आहे माजी विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री संजयजी देवरांजी भोईर साहेब. हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू वळतोय, आपण पाहतोय इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळते. आदरणीय संजय देवराम भोईर साहेब, विद्यमान नगरसेवक ठाणे शहर महानगरपालिका, यांचं इथं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत होतोय. सकाळच्या सत्रात बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला होता आणि सायंकाळच्या सत्रात देखील आपल्या घरच्या संघाचा कौशल्यपूर्ण खेळ पाहण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. नितीन 1 गडी बाद करतोय, 2 धावा खर्च करतोय, 3 धावा खर्च करतोय. वाईटच्या स्वरूपात 2 धावा आणि एक बॅटच्या पट्ट्यात आलेली धाव. इथे मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहा, क्षेत्ररक्षणाचं सौंदर्य कसं असावं तर या असावं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स या खेळाडूने नक्कीच त्याच्या क्षेत्ररक्षणा जोरावर एकमेव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आणि तेच आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण हा महत्वाचा घटक का असतो तर गोलंदाजाचा पाठीचा कणा हा क्षेत्ररक्षक असतो आणि तेच इथे मात्र त्याला लाभतोय. कौतुकाची थाप प्रत्येक खेळाडूकडून, त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना 8 वर. फटका अतिशय चांगला होता, मात्र त्याच अनुषंगाने उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू नितीन. इथे मात्र बॅकफुटला जातो, चेंडूला पूल करतोय. चेंडू हवेमध्ये, मात्र नशिबाची साथ आणि भूषण भोईर साहेबांच्या बॅटमधून आलेला पहिला नगरसेवक चौकार.
ते 13 चेंडू 25 धावा. 5 सामना नक्कीच चुरस किंवा एक रंगतदार कसा होईल. ढोकाळीचे भाई पाटील यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक भूषण भोईर साहेबांसाठी. मात्र मिस होतोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात. 2 षटकांची सांगता आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय 12 बॉल टी रन, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण, असं सूत्र लागतोय तो फलंदाजी करणारा गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघ. आता मात्र शेवटचे 12 चेंडू, 2 षटक आणि विजयासाठी 25 धावांची गरज. राणा संघ वेळ जास्त खर्च करू नका, विनंती आणि सूचना असेल आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. कारण आपण पाहतोय भारतीय वेळेनुसार 5:45 वेळ इथे दर्शवतोय. अंधाराचा सावट पसरण्याची दाट शक्यता. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख कारण देवाचं गजर, देवाचं नामस्मरण देवाला इथे मात्र आवाहन करतोय की देवा आम्हाला पाव, गावदेवी माते मला पाव, तू माझ्या हाकेला धाव असं रक्षक म्हणतोय. मात्र हे फलंदाज त्या अनुषंगाने प्रदर्शन करतील का. तर प्रितेश जोशी पाळकुम गावातील एक नामांकित असा फलंदाज, चौकार षटकारांचा बादशाह म्हणून त्याला संबोधलं होतं. ठाण्यातील नंबर 1चा हा अव्वल स्थानाचा, अव्वल दर्जाचा हा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. नक्कीच त्याच्यावरती पुरेपूर आशा पल्लवित बाळकुम संघाच्या गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ जेव्हा जेव्हा खराब स्थितीमध्ये असतो त्यावेळी त्याला सावरण्याचं काम करतो हा फलंदाज प्रितेश. ओ टू संदीप. 22 येतोय वैयक्तिक पहिलं. इथे मात्र शॉर्ट ऑन पूल करतोय, चेंडू हवेमध्ये. मात्र सुदैव नशिबाची साथ घेऊन चेंडू मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय नगरसेवक चौकार. थँक्यू. प्रितेश साठी सुवर्ण संधी. मितांश ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्याकडून इथे मात्र प्रितेश साठी लागोवटच्या 4 षटकारांसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक लागू होत आहे. एक आशादायी प्रेरणादायी चौकार इथे मात्र प्रितेशच्या बॅटमधून येतोय. संघाचा पालक आहे, संघाचा कर्णधार आहे आणि नक्कीच महत्वाचा घटक असतो तो पालक. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचं, कुटुंबाला व्यवस्थित सांभाळण्याचं जे दायित्व असतं ते सांभाळतोय तो इथे मात्र प्रितेश. जबाबदारी आहे, जोखीम आहे आणि ती पेळण्याची शक्ती गावदेवी माता मला मिळेल का, एक आशादायी प्रयत्न करतोय तो प्रितेश. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 16 विलासमती राहणार चांगला संघर्ष देतोय. चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये पेटतंय सायंकाळच्या सत्रामध्ये. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह करतोय, सुंदर मैदानाचं सौंदर्य सादर करणारा ड्राईव्ह. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव समाधान. पहा क्रिकेटचं सौंदर्य सादर केलं होतं त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण देखील एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट घडतंय आणि तेच आवश्यक आहे संपूर्ण क्रीडा विश्वाला, या क्रीडा रसिक माय वर्गाला. एका धावेची भर, धावसंख्या पोहोचते 17 17 धावा धावफलकावर. अजूनही 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 10 चेंडू आणि 20 धावा म्हणजे बॉल टू रन असं इक्वेशन येतंय. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण येतंय. क्षेत्ररक्षणाची बांधणी ही चक्रव्यूह मायाजाळ रस्ताना आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज आणि केंद्रबिंदू असणारा गोलंदाज यष्टीरक्षक इथे मात्र नितीन जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. तर इथे मात्र दोन्ही खेळाडूंसाठी भूषण भोईर साहेब साठी यात देखील पारितोषिक आहे हे 5000 रुपयाचं. मितांश ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्याकडून ते पारितोषिक आहे. प्रितेश आणि त्याचप्रमाणे आदरणीय भूषण भोईर साहेब यांच्यासाठी 4 षटकारांसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि ढोकाळीचे भाई पाटील यांच्याकडून प्रितेशसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. त्याचप्रमाणे स्वाद चायनीज सेंटर यांच्याकडून देखील पारितोषिक 1000 रुपयाचं. इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतं मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चिरा घेतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, साजिशी फेकी, फलस्वरूप फक्त एकच धाव. पहा ज्या पद्धतीनं दोन्ही संघ तेल डोळ्यात घालून नक्कीच हे क्रिकेटचं सौंदर्य सादर करतायत, हा सामना खेळत आहेत, कौतुकास्पद. शर्तीची झुंज आहे.
तर बऱ्याचशा ठिकाणी प्रितेश जोशी या फलंदाजाने असे विक्रम केलेले आहेत. खार्डी याच्या मैदानामध्ये स्वराज्य चषकामध्ये 5 चेंडूंवर सलग 5 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. तर पनवेल इथे 15 चेंडूंमध्ये 65 धावांचं योगदान दिलं होतं प्रितेश जोशी याने. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी भाविश. आता मात्र प्रितेशवर संपूर्ण मदार. लगेच धरणी मातेचा आशीर्वाद घेतोय, मातीचा स्पर्श करतोय. भाविश प्रितेश साठी शॉर्ट अँड पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकच धाव. 5 क्षेत्ररक्षणाचं जाळं अभेद्य आहे. ते भेदताना नक्कीच खूप परिश्रम सहन करावे लागतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इथे मात्र स्वतः आयोजक गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाला 8 चेंडू 18 धावा. समीकरण थोडस वाढतंय, प्रेशर निर्माण होतोय. मात्र या प्रेशरला थोडस दूर करण्यासाठी मनमोहक खेळी, एक दर्जेदार खेळाचं सादरीकरण करणं गरजेचं. चौकार षटकारांची लयलूट सादर करणारी खेळी आवश्यक, कारण ज्या वेळेला मोठे फटके येतात त्यावेळेला नक्कीच प्रेशर कमी होतो. तसेच भूषण भोईर साहेब 40+ चे खेळाडू आहेत, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे. 13 चेंडूंमध्ये 55 धावांची त्यांनी खेळी होती नारंगी येथे. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची खेळी करतात भावेश. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट पूल केला जातोय. चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम प्रयत्न. व्हॉट एफर्ट्स. खरंच खूप कौतुक. पहा इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाचे खेळाडू देखील त्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करतायत, अभिनंदन करतायत. हे म्हणतात टीम स्पिरिट किंवा क्रिकेट स्पिरिट. तर 2 धावा फक्त भूषण भोईर साहेबांना मिळतात. संघाच्या 4 धावा वाचवतोय तो चिराग. उंची किती महत्वाची असते क्रिकेटमधील तर आपण पाहू शकता. सीमा रेषेजवळ धावफलकावर धावा नमूद होत आहेत त्या 21. 16 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. 7-12चा उतारा नाहीये तर 7-16चा उतारा आवश्यक आहे. इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाला 7-12चा उतारा इथे खूप महाग आहे. त्याचप्रमाणे 7-16चा उतारा देखील खूप महाग आहे तो गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाला. पाण्याची सोय या षटकाच्या नंतर. पाणी पाठवा लगेच मैदानाच्या आत. हे षटक संपल्यानंतर 1 चेंडू शिल्लक. 7 चेंडू 16 धावा. आशादायी क्रिकेट अजूनही जिवंत. भूषण भोईर साहेब आणि प्रितेश जोपर्यंत मैदानाच्या आत असेल तोपर्यंत क्रिकेट हे जिवंत आहे. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय भीमर आहे. नो चेंडू आहे. आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत भीमरच्या स्वरूपात. भीमर चेंडू आणि या 2 धावा. फ्री हिट देखील लागू असेल. पहा फ्री हिटला देखील टून. क्या बात आहे. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 25 वर. 14 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. आता मात्र 7-14चा उतारा. काही क्रीडारसिक आपण पाहतोय बसलेले होते ते आता उठलेले आहेत. काही क्षणाला ते टाचांवर देखील उभे राहिलेले आपण पाहणार आहोत. मात्र ते प्रसंग येईल का, कारण सामनाच असा रंगतदार आहे. वातावरण थोडस रंगतदार थंड, मात्र क्रिकेट गरम. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू वळतो लॉंग ऑफ क्षेत्राकडे. प्रितेश प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, मात्र 1 धाव. आणि अशा पद्धतीनं या षटकांची सांगता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक होतोय. तर पण ऐकूया रक्षक म्हात्रे यांचं गीत. पदर माऊलचे धक्क्याला, पदर माऊलचे धक्क्याला, त्या न्यूटी बाय टुकड्या मारी रे रामा. थँक्यू डीजे. चला टीम मिटिंग कमी करा. तर दोन्ही फलंदाज मातबगार फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला नॉन सेकंडरी आहे तो म्हणजेच भूषण भोईर, प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक आहेत. एक प्रभावी खेळी खेळतात. गतवर्षी त्यांनी 12 चेंडूंमध्ये 54 धावांचं योगदान दिलं होतं. सलग 8 चेंडूंवरती 8 षटकार मारण्याचं विक्रम केला होता. तर स्ट्राईक एंडला येतो म्हणजे प्रितेश जोशी, ज्याने अप्रतिम खेळी या
स्पर्धेमध्ये मागच्या 2 सामन्यांमध्ये केली होती, जेव्हा बाळकुम संघ फक्त 16 चेंडूंमध्ये 11 धावा जमा केल्या होत्या. त्या सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं प्रितेश जोशी यांनी. 3 षटकार लगावले होते शेवटच्या षटकामध्ये. बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतात. 6 चेंडू आणि 13 धावा, 6 चेंडू आणि 13 धावांचं योगदान द्यायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी स्वाद चायनीज विद्याधर भुईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय येतोय अंतिम षटकासाठी. निर्णायक षटक असेल. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. आखूड टप्प्यात चेंडू हुक करायचा होता. इथे मात्र यष्टीरक्षक आपण पाहतोय सावध पवित्रानं यष्टीरक्षण करतोय नितीन. नक्कीच आता मात्र डोळ्यात तेल घालून इथे मात्र क्षेत्ररक्षणानं पहारा द्यावा लागेल या सर्व सीमारेषेच्या पहारेकरांना. कारण हे चक्रव्यूह भेदण्यासाठी प्रितेश आणि भूषण थोडेसे आक्रमक झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने नक्कीच गोलंदाजी आपण पाहतोय. हे कवच कुंडळ इथे मात्र गोलंदाज अक्षयच्या हाती. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला पूल केलं जात आहे. चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावता सुरेख झेल आणि इथे मात्र प्रितेशच्या खेळीचा अंत. मोठा धक्का. मोठ्या फटक्याची गरज असताना नक्कीच एक इथे आपण पाहतोय प्रयत्न झाला प्रितेशचा. सार्थक प्रयत्न होता. मात्र आपण पाहतोय दक्ष असं क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे विणलं होतं ते विलासमध्ये राहणार संघाने आणि या जाळ्यामध्ये नक्कीच अडकतोय आणि झेलचीच्या स्वरूपात प्रितेशच्या खेळीचा अंत होतोय. इथे मात्र हा तिसरा धक्का प्रितेशच्या स्वरूपात. तब्बल 8 धावांचं योगदान पालकपदाला देतोय कर्णधार प्रितेश आणि आता मात्र 5 चेंडू 4 चेंडू आणि 13 धावांच्या गरज. 4-13 असं समीकरण. आता मात्र भूषण भुईर साहेबांना प्रयत्न करावे लागतील. बिढाच्या क्षेत्रामध्ये जो पडदा पकडून ठेवलेला आहे, रसिक प्रेक्षक कृपया आपण तो पडदा सोडून द्यायचा आहे. विडांच्या क्षेत्रामध्ये जो पडदा पकडलाय आपण, रसिक प्रेक्षक कृपया तो पडदा सोडून द्या. तर 4 चेंडू आणि 13 धावा. दोन्हीही मातबगार फलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये विजय वैती यांनी 3 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान दिलं होतं. तर स्ट्राईकला आहे तो म्हणजेच भूषण भोईर, एक डावखुरा फलंदाज, घातक फलंदाज. तर चांगली गोलंदाजी करतोय, प्रभावी मारा करतोय. प्रितेश जोशी सारख्या महान फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला धरतोय. 4 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र भूषण भोईर साहेबांना एक संकट मोचन, एक तारणहार ही भूमिका अदा करावी लागेल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भूषण भोईर साहेबांनी योग्य योगदान दिलंय. मात्र ही भूमिका त्यांनी या वेळेला सादर करणं गरजेचं. पाहिजे काय दडलंय या 4 चेंडू मध्ये. इथे मात्र चेंडूला इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय. चेंडू सीमारेषेबाहेर. आशादायी फटका. नगरसेवक चौकार. तर खुश खबर आहे भूषण भोईर यांच्यासाठी, खुश खबर आहे. जर आपण हा सामना विजयी करून दिला बाळकुम संघाला तर स्थानिक नगरसेवक सन्माननीय श्री संजयजी दादा भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला. जर आपण हा सामना विजयी ठरवून दिला गावदेवी बाळकुम संघाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच क्षमता आहे या फलंदाजामध्ये. सलग 8 चेंडूवरती 8 षटकार मारण्याचा पराक्रम आहे या फलंदाजावरती. तर 3 चेंडू 9 धावा. ओटू संदीप. अक्षय पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. आकुटामध्ये चेंडू हुक केला जातोय. चेंडू वळतोय. इथे मात्र लॉंग क्षेत्र मध्ये मात्र तत्पूर्वी 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि फलंदाज आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा असं समीकरण. थँक्यू.
गणेशला आणलं जात आहे लकी लॉटरी म्हणून ज्याला संबोधलं होतं तोच गणेश लकी लॉटरीच्या स्वरूपात. आता मात्र 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना इथे मात्र यामुळे प्रितेश मैदानावर असणं, भूषण भोईर साहेब मैदानावर असणं अत्यंत आवश्यक होतं. मात्र त्यांनी संघाच्या अनुकूल खेळ करण्याचा प्रयत्न, जी स्थिती आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न केला आणि ते आपण पाहतोय की झेलचीच्या स्वरूपात आणि धावचीच्या स्वरूपात दोन्ही फलंदाज बाद झाले. आता मात्र गणेशवर संपूर्ण मदार, ही संपूर्ण जबाबदारी, ही सर्व सूत्र गणेशच्या इथे मात्र खांद्यावर. 2 चेंडू 8 धावा, 2 मोठे फटके, 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव. पाहिजे काय दडलंय या 2 चेंडूमध्ये. ज्या कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी कृपया डोळे बंद करा आणि फक्त कानानी हा सामना, ही स्पर्धा ऐका. काही घडू शकतं. 2 चेंडूमध्ये 8 धावा, एक मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देईल तो गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाला. काय चित्र असेल या 2 चेंडूमध्ये, सस्पेन्स कायम. तर संदीप भाऊ, क्षमता आहे या फलंदाजामध्ये. एका चेंडूमध्ये 6 धावा हव्या असताना या फलंदाजाने त्या करून दाखवल्या आहेत बाळकुम संघासाठी. तर 2 चेंडू आणि 8 धावा. गणेश पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडूला खेळतोय, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख झेल आणि फलंदाज बाद. चिराग मार्फत प्रतिक्रिया.